तुम्हाला तर कळलंच असेल आज आपण काय बनवणार आहे. हो, आज आपण बनवणार आहोत डोसे. हे डोसे क्रंची कसे बनवायचे ते मी काही टिप तुम्हाला सांगणार आहे. तर चला या बघू. डोसे बनवण्याकरता मी घेतले आहे अर्धा किलो उडदाची डाळ व त्यामध्ये 1 किलो कंट्रोलचे तांदूळ. जर तुमच्याकडे कंट्रोलचे तांदूळ नसेल तर तुम्ही कुठले पण जाड तांदूळ वापरू शकता. अशा प्रकारे 1 किलो तांदळाला अर्धा किलो उडदाची डाळ हे प्रमाण मी घेतले आहे. व यामध्ये मी अर्धा पाव जाड पोहे घेतले आहे. त्यामुळे पोह्यामुळे डोस्याला क्रंचीपणा येतो. अशा प्रकारे उडदाच्या डाळीमुळे डोस्याला लालपणा व पोह्यामुळे डोस्याला क्रंचीपणा येत असतो. हे तांदूळ व डाळ मी 4 ते 5 तास भिजत घातले आहे. भिजल्यानंतर ते स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतले व त्यानंतर आता मिक्सरमध्ये बारीक करत आहे. त्याकरता मी पाणी डाळी व तांदळा एवढे टाकत आहे. मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आपले बेटर पूर्णपणे स्मूथ असायला हवे, दरदरेपणा नको. आता बारीक केलेले बेटर आपल्याला 5 ते 6 तास तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर ते फदफदून दुप्पट होत असते. उन्हाळ्यामध्ये 4-5 तास पुरे असतात, परंतु हिवाळ्यामध्ये पूर्ण रात्रभर हे बेटर ठेवायचे असते. आता तुम्ही बघू शकता मी यात थोडे पाणी व मीठ टाकून हे बेटर पातळ केले आहे. डोस्याकरता इतके पातळ बेटर हवे असते. तावा व्यवस्थित गरम झालेला आहे. तावा गरम झाल्यावरच डोसा टाकायला हवा. ताव्याला थोडे तेल लावून तावा पुसून घेतला. त्यानंतर गरम झालेल्या ताव्यावर मी 1 वाटी बेटर टाकले व हळूवर पसरवून घेतले आहे. डोसा अशा प्रकारे शिजल्यानंतर त्यावर वरून थोडे तेल टाकले व डोसा दुसऱ्या साईडला परतून घेतला आहे. दुसऱ्या साईडला पण थोडासा शिजवून घेतला आहे. त्यानंतर तो डोसा सरळ करून त्यावर आलूचे भरीत टाकले. अशा प्रकारे हा डोसा सांबार व नारळाच्या चटणीसोबत खायला तयार. तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे डोसा. तुमचा डोसा पण नक्की हॉटेलसारखा बनेल.